खालती परत जायचं खालती. इकडे कशाचा फोटो आहे? स्टॅच्यू आहे बेसिकली. मेक माय ट्रिप मध्ये हेच लिहिलेलं होतं, त्याच्यामुळे आम्ही इथेच प्रेफर करतोय. आम्ही काही रिस्क नाही घेतली कुठे जाण्याची. आणि अयो मंकी आपला आमचा बोंडूचा फ्रेंड आहे तो. ए बापा त्याला अंगाशी लावू नका बरं का. Nusa Penida famous for snorkeling, sir. For Snorkeling. स्नॉर्कलिंग. Yeah, famous. वेअर इट इज? तर आता आपण झालेलं आहे आपलं Office near क्रिस्टल harbor. बीच. इट वॉज अ व्हेरी 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 Activity in water. नाईस बीच. आणि आता आम्ही दुसऱ्या बीचवर जातोय. दॅट इज विच इज द बीच वी आर गोइंग ना? Now go to Angel. Bilabong. एंजल बीचला आपण जातोय आता. पण तिथे आपल्याला असं मध्ये जाता नाही येणार आहे असं ते म्हणताय. तिथे फक्त फोटोग्राफी वगैरे करून आपल्याला यायचं आहे असं म्हणणार. पाऊस पण खूप पडायला सुरू झाला, त्याच्यामुळे सगळे लोक तिथून निघून आले. असं झालं. हे इथले खड्डे बघा, तसलं पाणी साचलं इथे. हे खड्डे बघून आणि असे जळगावच्या रस्त्यांची आठवण झाली आम्हाला. जळगावला पण असेच रस्ते बघा, पाणी साचलं. तर हे आता आपण इथे आलेलो आहोत एंजल बीच. एंजल बीचला असं आहे की इथे आपण खाली उतरवू शकत नाहीये, आपल्याला फक्त इथून फोटो काढायचे. इथून जायचंय. हे फक्त इकडे बघते. हो हो, हे फक्त आपण इथे असं फोटो सेशन, हो ना, फक्त फोटो सेशन करू शकतो. एंजल आणि ब्रोकन बीच असं 40 मिनिट्स आपल्याला टायमिंग दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, तर आता आम्ही खाली जातो आणि बघतो सगळं. अहो, तर हा असा आहे आपला बीच, एंजल ब्रोकन बीच. तिकडे उतरून जायचंय ना? हो हो, इकडे पण होता ना, इकडे पण फोटो सेशन्सला होतं. पावसामुळे ना सगळी घाण झालेली. ऍक्च्युली पाऊस सगळा असा पडून इकडे ना खूप चिखल झालेला आहे. असा सगळा तो बीच आहे. वाव. खालतीपर्यंत जायचं. खालतीपर्यंत, इथपर्यंत जायचंय आपल्याला. ओके, आपल्याला असं जायचं आहे खालपर्यंत. एक्सक्यूज, अरे आपला ड्रायव्हर आहे. ओ माय Angel Bilabong Beach. हे जात आहे खाली. Broken Beach. This is Broken Beach area, but point spot. Here. One picture? Yeah. पिक्चर Yeah. तर तर आपल्याला हे एंजल ब्रीच करून इकडे आपल्याला ब्रोकन बीचला पण जायचंय. हे सगळं असं असं इथून पार करून इथे जायचंय. तर एवढं सगळं आपल्याला पार करून जायचंय. पण जी मजा होती ना ती आपल्याला क्रिस्टल बीचलाच होती, कारण इथे आपल्याला पाण्यात उतरता नाही येणार आहे. ठीक आहे, मी आता फोटो सेशन्स करते काही. इकडे बघ.
कुठे बघताना? त्याच्याकडे बघताना. तर हे आपलं झालेलं आहे एंजल बीच आणि आता आपण जातो ब्रोकन बीच इथे. ठीक आहे, एंजल बीच आणि ब्रोकन बीच हे फक्त फोटोशूटसाठी आहे. तिथे तुम्हाला एक समुद्र दिसेल, लाटा दिसतील, फोटो सेशनसाठीच आहे. क्रिस्टल बीचला तुम्ही खेळू शकता. हे लोक ना एक अनुभव आला, हे लोक ना त्यांच्या कस्टमर्सला घेऊन ठेवतात तिथे फोटो सेशन करायला. कोणालाच अलाऊ करत नाही आणि बाकी कोणालाच अलाऊ करत नाही तिथे फोटो काढायला, मग भांडायला लागतात. तो एक्सपिरियन्स आम्ही घेतलेला आहे. आपण गेलो तिथे भांडायला सुरू करतात कारण त्यांचे कस्टमर्स तिथे ठरलेले असतात. व्हिडिओ काढू शकते, फोटो वगैरे पण. हा, हे आपला ब्रोकन बीच. व्हिडिओ सुरू केला. हा, असं पूर्ण दाखव ना. झाला. तर हे आमचं इकडे ब्रोकन बीच सुद्धा झालेलं आहे. व्हिडिओ काढून वगैरे झालेले आहेत. आणि हे बघा असा छान असं समुद्र आहे इकडे. आणि हे काय आहे ना, हे मला काही कळत नाही आहे. हे इकडे कशाचा फोटो आहे, स्टॅच्यू आहे बेसिकली. पण असं सगळं आहे. समुद्र समुद्र समुद्र. दिस इज द broken beach. I don't know why it is called as a broken beach. And photos. तर आमचं झालेलं आहे आता एंजल बीच आणि ब्रोकन बीच. आता आम्ही ड्रायव्हरसाठी थांबलो. तो थांबला. खायला द्या रे, कोणीतरी खायला द्या, चटणी भाकरी द्या. खायला रे आम्हाला. इथे जाम खाण्याचे हाल आहे. काय काय तोंडी लागत नाही इथे जेवायला बिलकुलच. सकाळी पण नुसता एक ब्रेड पाव होता, सॉरी ब्रेड होता. हा, बीफ वगैरे खातात त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ते पण म्हणजे चिकन पण चवच देत नाही ना इथलं. कसं काय बनवत आहे. आणि त्याच्याबरोबर काय तर टोमॅटो रोस्ट केलेले होते. बरं की आम्ही केक मागून घेतला होता त्यांच्याकडनं, तेवढं तरी थोडं बरं झालं, बाकी काही नाही. तरी आपण दुपारचा लंच करायला आलेलो आहोत. इकडे आता वाजला दुपारचा 1 वाजलेला आहे. आणि आम्ही आता इथे लंच करण्यासाठी आलेलो. इंडियन लंच आहे. थोडं काहीतरी बेटर राहिलं तर बरं होईल, अत्यंत बरं होईल. कुठे वरती सांगितलं. अरे बाप,
बापरे. राईस, बटाटा, पापड, काकडी, व्हेजिटेबल सूप, पाव. दॅट्स इट फॉर द लंच. आणि आफ्टर लंच आम्ही इथे आलेलो आहोत क्लिंकिंग बीच. ॲक्च्युली त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की आयदर यू गो टू क्लिंकिंग बीच ऑर व्हिर्जिन बीच. ओके, द व्हिर्जिन बीच असं आहे की इथून आम्हाला 45 मिनिट्समध्ये लागतील आणि तिथून आम्हाला हार्बरला 15 मिनिट्समध्ये येईल. पण क्लिंकिंग बीच आम्हाला जो पहिला बीच होता आमचा एंजल्स आणि ब्रोकन, तिथून 15 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती, पण इथून आपल्याला हार्बरला 40 मिनिट्स लागतील, 40-45 मिनिट्स. ओके, पण आमच्या मेक माय ट्रिपमध्ये हेच लिहिलेलं होतं, त्याच्यामुळे आम्ही इथेच प्रेफर करतो आहे. आम्ही काही रिस्क नाही घेतली कुठे जाण्याची. आणि त्यातलं त्यात आणखी कोणतं बीच सांगितलं हो त्यांनी? पालिवान क्लिफ, तो एक आहे. इथून लवकर जर झालं तर तिथे जायचं असं ते म्हटले होते. पण आम्ही काही रिस्क वगैरे घेणार नाही आहे कुठे. आम्ही आमचं जे शेड्यूल आहे त्याच्याच अकॉर्डिंग आम्ही जाऊ. ठीक आहे. ऊन खतरनाक आहे, एकदम जोराचं ऊन आहे. तिथे हॅट्स वगैरे भरपूर आहे तिथे बघा. ज्याला कोणाला घ्यायचे असतील दे कॅन बाय इट फ्रॉम हिअर, लाईक दीज हॅट्स. येस, असं खाली आहे. काय बघून घेतोय आम्ही. आम्हाला खूप काय काय असे नजारे दिसत आहेत तिथे. वेगळे नजारे पण दिसत आहेत. अच्छा आहे. तर आपले इंडियन काही होते मुंबईकर्स, ते हळू तिथे काही नाही बरं का खाली. हां, असं आपण जाऊया. फक्त फोटो वगैरे खेचायला इथे जागा असते असं म्हणतात. सी इकडे हे आहे. देवा, हो रे बाप्पा, म्हातारी झाली मी आता. काय लग्न होऊन पोरं झाले, आता म्हातारच मजा होणार आहे. अय्यो मंकी, आमचा बोंडूचा फ्रेंड आहे तो. ए बापा, त्याला अंगाशी लावू नका बरं का, तो मागे फिरेल. हे बघा, ए बापा, तो ये, तो मोबाईल खेचे. काय झालं? चालता नाही, उभी होती तिकडे जाऊ ना आपण. तिकडे का नाही होते लोक? बीच इकडे आहे वाटतं. काय तो फोटो काढायला पैसे लागतात. हा, ते आपल्याला ड्रायव्हरने पण सांगितलं होतं ना. असा व्ह्यू आहे आपला. 2 मिनिटं. असा आपला व्ह्यू आहे हा क्लिंकिंग बीच. हो, मम्मी तिथे बघितलं होतं ना, मग तर एकदम भारी असतं. मग बघितलं होतं ना. आता हे आम्ही निघालेलो आहे क्लिंकिंग बीच. आम्ही बापरे, इथे ना खाली जायला पण जागा होती. ॲक्च्युली बीचवरती खेळायला जागा होती, पण आम्ही गेलो नाही. कोणीच गेलं नाही. रादर आमच्या जे इंडियन ग्रुपमधली लोक होते कोणीच गेलं नाही खाली.
कारण की तिथे ना आधीच लोक मला कमी दिसत होते आणि तिथून वरती येत होते ना, उन्हाच्या अक्षरशः इतक्या झळा लागत होते. आम्ही risk जायला यायला 1-1 तास लागला. जायला 1 तास, यायला 1 तास. रात्री आम्हाला हॉटेलवरती जायला वेळ लागला असता. त्याच्यामुळे नो रिस्क. फेरी मिळाली नसती. फेरी मिळाली नसती. काय करणार मग? त्यासाठी आम्ही आमचं जे इटर्नरी होतं त्या इटर्नरीमध्ये दिलेलं जसं आम्हाला ड्रायव्हर घेऊन जातोय त्या प्रकारे आम्ही जातोय. आणि त्या फॉरेनर लोकांकडे बघून तर आपल्याला अशी भीतीच वाटते ना. त्याला म्हणून नाही जायचं आम्हाला ते. हा, आणखीन एक बीच सांगितलं त्याने, क्लिंगक्लॉंग ना, काय क्लॅम्पुंग, काय कोणता बीच, कोणत्या, सगळीकडे असं समुद्रच आहे. आणि ते अंडर वॉटर खेळण्यापेक्षा उद्या आपलं वॉटर स्पोर्ट्सच आहे, तिथेच आपण पाणी खेळून घेऊ. उद्या दिवसभर तेच आहे आपलं वॉटर स्पोर्ट्स. हे फॉरेनर लोक तर काय करतील काही नेम नाही बाबा. आपण जे टीव्ही मध्ये बघत होतो ना, सेम तसं बीचेस वरती खतरनाक सीन एकदम. तर असं प्रकारे आमचा आज फिरून झालेला आहे. कोणता ब्रिज? क्रिस्टल बीच, एंजल बीच, ब्रोकन बीच, क्लिंकिंग बीच, असे 4 स्पॉट्स आम्ही कव्हर केलेले आहेत आज. आणि पुन्हा आता हार्बरला येऊन आम्ही पुन्हा जात आहोत आपल्या हॉटेलपाशी. ओके, तर आता हे दादा आपल्याला घेऊन जात आहेत. आपली 4:30 वाजताची राईड होती. माहीत नाही आता सगळे लोक येईपर्यंत किती वाजतील. 4:30 वाजताची राईड होती ना आपली. हां, आता किती वाजलेत काय माहिती. 4:30 वाजताची राईड होती. आता सगळे येईपर्यंत वेळ होईल. तरी आम्हाला ग्रीन बेल्ट इथे दिलेले आहेत परत. आणि 4 वाजताची राईड आहे. 4 वाजतापर्यंत आम्ही इथे थांबायचं आणि मग हे बेल्ट्स तिथे कलेक्ट करतात आणि मग आपल्याला फेरीमध्ये जाऊ देतात. ओके, फिश आहेत ना, ते कुठे दिसत आहेत? इकडे पण आहे कोणते तरी. हे बघा, इकडे फिशेस First view of Nusa Penida Beach. तरी आपण बसलेलो आहोत परत फेरीमध्ये आणि इथून आपल्याला जायचं आहे कुठे, त्या स्पॉटवरती ना आपल्या ड्रायव्हरकडे. तर असं आपलं आहे, आपल्याला आपल्या ड्रायव्हरकडे जायचं आहे. आता हे सगळं बीच करून 40-45 मिनिट्सचा राईड आहे परत. हा अशी आहे आपली. हां, आपण जस्ट नाव खाली उतरलेलो आहोत फेरीमधून आणि आता आपल्याला जायचं आहे. कुठे जायचं आपल्याला? बॅक टू हॉटेलला. फक्त ड्रायव्हरला शोधायचं आता. मार्केटमध्ये काय घ्यायचं असेल घेऊ शकतो, नाही तर आपण त्याला कॉल करू आता. येस, फोन चार्ज केला. असं आहे लास्ट. सकाळी तर घेतलं सगळं. सकाळी घेतलेलं आहेस ना. आपण बघतो जास्त मोबाईल काढताना. आता आम्ही ना इथे आलेलो आहोत इथल्या लोकल मार्केटला. मी हे ठेवून देऊ का? आय वॉन्ट टू कीप दिस. आम्ही इथल्या लोकल मार्केटला आलेलो आहे. यांचं लोकल मार्केट पण बघा ना कसं असतं. इंडोनेशियन. हे काहीतरी ना असे स्टिकर्स चिपकवतात. सो दिस इज हाव इट इज. आणि
आणि मग इथे यांचं ह्याला ते लोकल मार्केट असं म्हणतात. माहित नाही आता कितपत लोकल आहे हा ना, काय आहे. तर बघूया. ते चांगलं होतं, ते मोठं होतं त्यापेक्षा ना नाही, तुला किमती तिकडचं. बघितलं तर हा तुला किमती बघितलं तर खरंच लोकल आहे की नाही. आपल्याला काय बघायचं आहे पहिले ते कपडे. बघा इथे यांचे असं काहीतरी टी शर्ट्स वगैरे आहे. हे शर्ट्स आहेत का? शर्ट्स प्लाझो पॅन्ट्स आहेत इकडे. प्लाझो पॅन्ट्स आहेत ना या? हो. हे प्लाझो पॅन्ट्स आहे, स्कर्ट्स पण वापरता येतं याला. स्कर्ट्स म्हणून येते तसं पण. स्कर्ट्स विथ प्लाझो मला माहिती नाही, असं वापरतात त्याला. असं मधून घालून मग ते स्कर्ट प्लाझो म्हणून वापरता येतं. 1,44,000. हे टी शर्ट आहे पण हा. पॅन्ट्स आहेत ह्या, असं सगळं लोकल मार्केट आहे इथलं. पण मला वाटत नाही